2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू. परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. एकतर राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. असं असताना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफीचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा वरची रक्कम बँकेमध्ये शेतकरी भरेल. परंतु यावर्षी झालेल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीमुळं आणि एकूणच शेतीमालाचे भाव पडल्यामुळं सगळ्याच पिकांची लागवड करणाऱ्या शेतकरी हा पूर्ण अडचणीत आलेला आहे. वरचे पैसेच त्याला भरायला शिल्लक नाही आहे. तेव्हा तो पैसे भरणार कसं? म्हणजे वरची रक्कम न भरल्यामुळं कुणी यांच्यामध्ये पात्र होणार नाही. 15 ते 17% शेतकऱ्यांना काही अंशी याच्या दिलासा मिळू शकेल. नियमित कर्ज भरणाऱ्यांचं परिस्थिती अशी आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी जाहीर करणार आहोत. त्यामुळे जे नियमित होते तेही थकीत गेले आणि त्यामुळे ते थकीत गेले म्हणून आता नियमित कर्जदारांच्या यादीतून ते बाहेर पडले. त्यामुळे तेही त्याच्यातून बाहेर बाद होतात. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आशा होती, काजू उत्पादक शेतकऱ्यांना असं वाटत होतं, कोकणातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा असं वाटत होतं की काहीतरी आपल्याला मिळेल. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि त्याच्यानंतर पडलेल्या थंडीमुळे आंबा आणि काजूच्या बागा पूर्ण नेस्तनाबूत झालेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना याचा काहीच लाभ होताना दिसत नाही. नाशिकचा द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, डाळिंब उत्पादक शेतकरी असेल, यांनाही निसर्गाचा मोठा तडाखा बसला आणि हे सगळी भांडवली गुंतवणूक असणारी शेती आहे. त्याचाही यांना काही या कर्जमाफीचा फायदा होत नाही. कोरोनाच्या काळामध्ये ग्रीन हाऊस, शेडनेट, पॉली हाऊस याची शेती करणारे जे शेतकरी होते ते प्रचंड अडचणीत आले होते. यापूर्वीच्या 2 कर्जमाफीमध्ये त्यांना कुठेही त्याचा विचार केला गेला नव्हता. यावेळी तर त्यांचा विचार होईल असं वाटलं होतं, तेही वंचित राहिलेले आहेत. त्यामुळं हे नेमकी बँकांच्यासाठी केलेली कर्जमाफी आहे का शेतकऱ्यांच्यासाठी केलेली माफी आहे हे काही कळत नाही आणि त्यामुळे या कर्जमाफीचा काही एक उपयोग होत नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काय प्रचंड अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि सगळ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं गाजर दाखवलं गेलं आणि कर्जमाफीचाही लाभ नाही अशी अत्यंत निराशाजनक अशा प्रकारची ही सगळी घोषणा आहे. शेतीचा GDP वाढवण्यासाठी भर देणार 55,000 कोटीचं 5 लाख कोटी करणार ही जी वल्गन आहे मुळ आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते आणि ती करत असताना शेतकरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी सक्षम असावा लागतो. ती सक्षमता शेतकऱ्यांच्या मध्ये नसेल तर ह्या केवळ वल्गना आहेत, कवी कल्पना आहेत, त्यातून काहीही साध्य होणार नाही.